जय भीम नमोबुद्धाय। बघूया बातमीपत्रातल्या आजच्या घडामोडी। अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय केवळ अमरावती जिल्ह्यातीलच नव्हे तर या ठिकाणी आसपासच्या जिल्ह्यातून व मध्य प्रदेशातून रुग्ण उपचार करून घेण्यासाठी दाखल होत असतात। 400 बेडची क्षमता असणाऱ्या या रुग्णालयात अनेकदा 500-600च्या वर रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात। त्यामुळे कित्येकदा एकाच बेडवर 2 तर कधी खाली जमिनीवर झोपून उपचार केला जातो। कोरोना काळात बेडची कमतरता पडू नये यासाठी सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल मागे 100 बेड प्रीफॅब रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली। मात्र या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे हे प्रीफॅब रुग्णालय आता भंगार साहित्य ठेवण्याचे ठिकाण झाले असून आजूबाजूला मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढलेली आहेत। प्रीफॅब हॉस्पिटल हे मागील जवळपास 3 ते 3.5 वर्षापासून तयार आहेत ते। तर त्याच्यासाठी जो आवश्यक इलेक्ट्रिक बॅकअप होता तो त्याची व्यवस्था आपण केलेली आहे, त्याचे कंपाऊंड वॉल केलेले आहे आणि आमच्याकडं त्याच्यासाठी वापरण्यासाठी जे आवश्यक मनुष्यबळ कमी असल्यामुळे आम्ही इतके दिवस त्याचा वापर केलेला नाही। आता त्याचा काय वापर करणार भविष्यात? तर शक्यता आमचं असं आहे की मेडिकल कॉलेज जे आपल्याकडे तयार झालेलं आहे तर त्याच्यासाठी जे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत तर त्या डिपार्टमेंटसाठी आम्ही ह्या प्रीफॅबचा उपयोग करण्याबद्दल आमची याबद्दल एक बैठक झालेली आहे। सर, मनुष्यबळ कमी होतं तर आपण वरिष्ठ स्तरावरचा पाठपुरावा केला होता का? याबाबत वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केलेला आहे, परंतु अवेलेबल न होऊ शकला। अवेलेबल झालेला हा समाज बहुजन समाज पार्टीचा बेस असून ह्या सर्व समाजाला जोडून येत्या काळात बहुजन समाज पार्टीला मजबूत करणार असल्याचे मत बहुजन समाज पार्टीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक संतोष शिंदे यांनी काल नांदेड येथे व्यक्त केले। जिल्हाध्यक्ष साहेबराव डाकोर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या कार्यक्रमात विचार मंचावर पक्षनिरीक्षक विठ्ठल गोळके, जिल्हा प्रभारी सुनील डोंगरे, शहराध्यक्ष प्रदीप कसबे, डॉक्टर ए.बी. इंगळे, मिलिंद बनसोडे उपस्थित होते। कार्यक्रमास बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। देशाच्या राजकारणामध्ये बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा आयरन लेडी बहन कुमारी मायावतीजी यांचा जो वाढदिवस आहे हा जनकल्याणकारी दिवस म्हणून संबंध देशभर होत आहे। बहिणजीचा वाढदिवस देशामध्येच नसून तर सकाळी एक लंडनची सुद्धा पोस्ट आली, त्यामध्ये बहिणजीचा वाढदिवस म्हणजे परदेशामध्ये सुद्धा होत आहे। म्हणजे बहुजनामध्ये, ह्या देशातल्या बहुजनामध्ये इतकं खुशीची लहर आहे की येणाऱ्या काळामध्ये बहिणजी आणि जे महापुरुषाचं जे स्वप्न आहे ते ह्या देशामध्ये बहिणजी हे करू शकतात। हे अशी तमाम देशामधल्या बहुजनामध्ये लहर असल्यामुळे बहिणजीचा वाढदिवस हे दरवर्षीच फार मोठ्याने उत्साहामध्ये केला जातो आणि त्याचाच भाग म्हणून आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा बहिणजीचा वाढदिवस हा फार मोठ्या उत्सवामध्ये ह्या ठिकाणी साजरा करण्यात आला। आणि दुसरी गोष्ट, बहिणजीचा वाढदिवस म्हणजे आम्ही सर्वांचं इथं तोंड गोड म्हणून इथं ह्या ठिकाणी मिठाई म्हणजे लड्डू वाटप करण्यामध्ये ह्या ठिकाणी आलेला आहे। आणि त्याचाच भाग दुसरा, बहिणजी ह्या देशामध्ये सकाळीच बहिणजीने सांगितलेलं आहे की ह्या देशातल्या जे दिल्ली विधानसभेच्या निवडणुका आहेत ते बहिणजी सोबळावर लढणार आहेत। आणि तत्वतच ह्या नांदेड, ह्या महाराष्ट्रामध्ये जे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदा हे जे निवडणुका होणार आहेत हे सुद्धा बहुजन समाज पार्टी सोबळावरच लढणार आहे। आणि नांदेड जिल्ह्यामध्ये जे काही बहुजन समाज पार्टीच्या निवडणुका ज्या आहेत, स्वराज्य स्थानाच्या जे निवडणुका आहेत ते सुद्धा बहुजन समाज पार्टी सोबळावर निवडून आणेल। आणि आपले सदस्य ह्या महानगरपालिकेमध्ये, ह्या पंचायत समितीमध्ये, जिल्हा परिषदमध्ये हे पाठवण्याचा म्हणजे संकल्प घ्या आज बहिणजीच्या वाढदिवसानिमित्त। मी मिलिंद बनसोडे, बहुजन समाज पार्टीचा एक कार्यकर्ता आहे। मी नोकरीमध्ये होतो, निवृत्त झालो आणि बहुजन समाज पार्टीचं आता प्रत्यक्ष काम सुरू केलेलं आहे। आज या ठिकाणी बहन कुमारी मायावती यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन समाज पक्ष यांच्या 69व्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा जनकल्याण दिवस म्हणून या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे नांदेड जिल्ह्याच्या वतीने। आणि या कार्यक्रमामध्ये आम्ही संकल्प केलेला आहे की या देशामध्ये संविधानिक अधिकार मिळवून देण्यासाठी बहुजन समाजाला, SC, ST, NT, OBC, DNT, मायनॉरिटीज की ज्याला हजारो वर्षापासून या देशामध्ये वंचित ठेवण्यात आलं, मूलभूत अधिकारापासून त्याला सत्ता संपत्तीपासून वंचित ठेवण्यात आलं, त्याला स्वाभिमानाचं जीवन नाकारण्यात आलं, तर असे या समाजाला त्याचे अधिकार मिळवून देण्यासाठी बहुजन समाज पार्टी ही वचनबद्ध आहे। आणि त्यासाठी पूर्ण देशभर बहुजन समाज पार्टी काम करत आहे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नाप्रमाणे की या देशामध्ये जी लोकशाही प्रक्रिया आहे
की ज्या माध्यमातून रक्तविहीन क्रांती या देशामध्ये घडवायची आहे, तर त्या रक्तविहीन क्रांतीसाठी संविधानाच्या माध्यमातून ती क्रांती होईल आणि त्या क्रांतीसाठी ते संविधानिक मार्ग आहे, मग ते सत्तेचा मार्ग आहे, शासनकर्ती जमात बनणं आहे. आणि जेव्हा शासनकर्ती जमात होईल तर त्यावेळेस ही जी काही प्रश्न आहेत तर ती प्रश्न जे 75 वर्षामध्ये कोणत्याही पक्षांनी आजपर्यंत जे सत्तेवर राहिले त्या 75 वर्षामध्ये ते प्रश्न सोडवलेले नाही. आजच्या दिनी काय सांगाल? तर आजच्या दिनी मी काय संकल्प केला आहे? आजच्या दिनी हाच संकल्प केलेला आहे की आम्ही येत्या काळामध्ये की या देशामध्ये बहुजन समाजाला शासनकर्ती जमात बनून या देशाचे सत्ता हस्तगत करायची आणि संविधानाची अंमलबजावणी 100% करायची असा संकल्प या ठिकाणी आज केलेला आहे. मी प्राध्यापक डॉक्टर संतोष शिंदे, बहुजन समाज पार्टी राज्य उपाध्यक्ष. आज बहनकुमारी मायावतींचा 69वा वाढदिवस आहे आणि मान्यवर काशीराम साहेबांनी बहनकुमारी मायावतीजींनी ही जी मुवमेंट इथपर्यंत आणलेली आहे, ही मुवमेंट आम्हाला पुढे घेऊन जायचं आहे. आज आम्ही शेड्यूल कास्ट समाज जो आहे आमचा बहुजन समाज पार्टीचा बेस वोट बनलेला आहे. आता आम्हाला ह्या माध्यमातून आम्ही काँग्रेसला संपवलेलं आहे. आता भाजपाचा जो बेस वोट आहे ओबीसी, हा ओबीसी वोट बँक तिथून काढून आम्हाला बहुजन समाज पार्टी जोडायचा आहे, जेणेकरून बहिणजीने काल परवा स्टेटमेंट दिलेलं आहे, मी जशी काँग्रेसची अवस्था केलेली आहे, बहुजन समाज पार्टीने जशी काँग्रेसची अवस्था केलेली आहे तशीच अवस्था मी भाजपची करणार आहे. आणि इथं बहुजन समाज पार्टीमध्ये जे कोणते आमचे पदाधिकारी आहेत त्यांची जिम्मेदारी बनते की बहिणजीचा आदेश मानून ह्या देशातील SC ST OBC NT DNT ह्या सर्वांना एकत्र आणून बहुजन समाज तयार करणं आणि बहुजन समाज पार्टीला स्ट्रॉंग करणं हा संकल्प आम्ही केलेला आहे. सुनील चांदोबा डोंगरे, बहुजन समाज पार्टीचा नांदेड जिल्ह्याचा प्रभारी आहे. आज दिनांक 15 जानेवारी आज बहिणजीचा वाढदिवस आहे आणि बहिणजीचा वाढदिवस जो आहे तो संबंध देशामध्ये अत्यंत उल्हास आणि हर्षाने सादर होत आहे. या बहिणजीच्या वाढदिवसानिमित्त मी सर्व बहुजन समाजातील कार्यकर्त्याला, सर्व भारतीय नागरिकांना बहुजन समाज पार्टीच्या वतीने, डोंगरे परिवाराच्या वतीने बहिणजीला हार्दिक शुभेच्छा देतो, लाख शुभेच्छा देतो. प्रशिक्षणानंतर कायम रोजगार देण्यात यावा, विद्यावेतनात वाढ करण्यात यावी, विद्यावेतन नियमित व वेळेवर देण्यात यावे, यावेळी इतर अन्य मागण्यांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी नांदेड जिल्हा यांच्या वतीने महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत लक्षवेधी मूक मोर्चा काढण्यात आला. या मूक मोर्चात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने सामील झाले होते. यावेळी प्रशिक्षणार्थ्यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. एका दोघांनाच पाहिजेत का? माझं नाव गणेश पुरी आहे. आम्ही सर्व युवा कार्य प्रशिक्षणार्थी आहोत. 6 महिन्याखाली आम्हाला युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेअंतर्गत 6 महिन्यासाठी रुजू केलेला आहे. आता 6 महिन्याचा कार्यकाल संपायला जवळपास 1 महिना बाकी आहे. तर आमची सर्वांची अशी मागणी आहे सरकारकडे की या 6 महिन्याच्या नंतर आम्हाला त्या कार्यालयावर जिथे आम्ही काम करत आहोत तिथे कायम करावं. आमचे विद्यावेतन आहे ते विद्यावेतनामध्ये थोडीफार का होईना पण वाढ केली पाहिजे आणि हे विद्यावेतन जे रुकल्या जात आहे 1-2 महिन्यासाठी का होईना रोखल्या जात आहे ते टाईमवर वेळेवर आम्हाला अदा करण्यात यावे अशा मागणी करत आहोत. आम्ही या मागण्या घेऊन आज इथे नांदेड जिल्ह्यामध्ये मोर्चा काढलेला आहे. ITI ते जिल्हाधिकारी कार्यालय. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या आमच्या मागण्यांचं आम्ही समर्थन करणार आहोत. त्यानंतर उद्या राज्यव्यापी मोर्चा होणार आहे आझाद मैदानाला मुंबईला 16 तारखेला. तरी महाराष्ट्रातून जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थी तिथे उपस्थित राहून या मोर्चाला प्रतिसाद देणार आहेत. नांदगाव पेठ MIDC मधील गोल्डन फायबर्स या कंपनीमध्ये दिनांक 12 जानेवारी रोजी सकाळच्या ड्युटीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना विषबाधा झाल्या असल्याच्या लक्षणाच्या आधारावर कंपनी प्रशासनाला हे माहीत असताना सुद्धा पुढील उपचाराकरिता इतरत्र जाऊ देत नव्हते आणि सर्व कर्मचारी यांना कंपनीमध्येच जबरदस्ती डांबून ठेवले होते. त्यामध्ये कर्मचारी यांना उलट्या, मळमळ, चक्कर येत असताना सुद्धा
जबरीने काम करून घेण्याची सक्ती केली आणि कुणीच बाहेर उपचार करायचा असल्यास जाता येणार नाही, इथेच सर्व काही करावे लागेल असा अमानवीय प्रकार मनसेला माहीत पडताच मनसेचे माजी जिल्हा प्रमुख पप्पू पाटील, कामगार सेना जिल्हा प्रमुख विक्की थेटे यांनी नांदगाव पेठ पोलीस समवेत कंपनीत धाव घेतली। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। मंडळी, तुम्हाला फॅमिली सोबत चांगली वन डे पिकनिक करायची आहे का? मग आजच भेट द्या सातपुड्याच्या पर्वत रांगेत कोल्हार प्रकल्पाच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेलं श्याम लीला टुरिझम अँड रिसॉर्टला। पारंपरिक शेतकी संस्कृती आणि नाविन्यपूर्ण सेवा सुविधांचा अनोखा संगम, प्रशस्त फळबाग व शिवार फेरी, मुलांना एन्जॉय करण्यासाठी प्ले एरिया, विविध खेळ, स्विमिंग पूल, रेन डान्स, सेल्फी पॉइंट आणि बरंच काही। नाश्ता आणि चुलीवरील व्हेज नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद, राहण्याची ही उत्तम व्यवस्था। वन डे पॅकेज 699 पासून सुरू। लग्न, रिसेप्शन, वाढदिवस यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करून मिळेल। अल्पावधीतच लोकप्रिय झालेले कृषी पर्यटन स्थळ श्याम लीला ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट। बुकिंगसाठी संपर्क मुक्काम तेलंखेडी, नवनाथ आश्रमाजवळ, पांढुर्णा रोड, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर। मोबाईल 7276366752 किंवा 9021433560। परभणी वार्ड क्रमांक 4 प्रबुद्धनगर जवळ रावणनगर या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते अमित भैया भालेराव यांच्या पुढाकारातून नामविस्तार दिन सोहळा संपन्न झाला। यावेळी जायकवाडीच्या कॅनल परिसरात वृक्षारोपण करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी वृक्षारोपण करून कार्यक्रम संपन्न झाला। परभणी शहरातील प्रियदर्शी नगर त्याच्या बाजूला प्रबुद्धनगरच्या बाजूला रावणनगर येथे अमित भैया भालेराव यांनी नामविस्तार दिनानिमित्त वृक्षारोपण ठेवलं होतं आणि त्याची संपन्न झालेलं आहे। आज या ठिकाणी आमचे दोन्ही युवा नेते अमित भैया भालेराव, सुमित भैया भालेराव यांनी आम्हाला या जायकवाडीच्या ठिकाणी निवारा दिलेला आहे आणि या नगराचं नाव रावणनगर हे ठेवलेलं आहे आणि त्या पाटीचं सुद्धा ओपनिंग झालेलं आहे। तरी आम्ही सर्व या ठिकाणी झोपडपट्टीवासी जमलेलो आहोत, त्यांचे आम्ही खूप आभार आहोत। आणि आज नामविस्तार सोहळा या दिनानिमित्त आज इथं त्यांच्या हस्ते वृक्षारोपणचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या ठिकाणी या वृक्षारोपणचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे। या ठिकाणी सर्व आम्ही जमलेलो आहोत, बंधू आणि भगिनी, तरी आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतो। औरंगाबाद येथे मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात आलं। या निमित्तानं आज रावणनगरीमध्ये वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे। तरी या ठिकाणी सर्वजणांनी वृक्षारोपण केलेलं आहे। औरंगाबाद येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्यापीठाला नामांतर दिलेलं आहे, नाव दिलेलं होतं। तरी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नामांतर विसर्जनानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम इथं आज संपन्न झाला आहे रावणनगरी येथे। परभणीत आंबेडकर मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी परभणी जिल्ह्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात येऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। संविधान शिल्पाच्या झालेल्या तोडफोडीची पाहणी करून सविस्तर माहिती घेऊन नारायण बागडे हे सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांच्या भेटीला आले। सोमनाथच्या परिवाराची व्यथा त्यांनी ऐकून घेतली। यावेळी सोमनाथच्या आई म्हणाली, माझ्या मुलाची कोणतीही चूक नसताना पोलिसांनी मारहाण केली, त्यामुळे माझ्या मुलाची
हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी सोमनाथच्या आईने बागडे सरांकडे केली. आम्ही आता भीमगड खाडेबंधूच्या निवासस्थानी तर पहिले साहेबांचं फार फार अभिनंदन करेल की त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवाराला आसरा दिला. नेते आलेत, नेते निघून गेलेत, परंतु साहेबांचा एवढं मी अभिनंदन याच्यासाठी करतो. आणि आम्ही नागपूरवरून येताना हा आमचा कार्यकर्ता हिंगोलीला मला भेटला. दोन्ही डोळ्यांनी अपंग आहे, आंधळा आहे. आणि तो बोलला सर तुम्ही कुठं चालले? तर मी बोललो त्याला, मी म्हटलं परभणीला सोमनाथ सूर्यवंशीच्या परिवाराला भेट देण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत. आमचे राजूजी कांबळेसोबत होते, आमचे शिवाजीराव सुगंधे जे आमचे जिल्हा अध्यक्ष आहेत परभणीचे. तर मला बोलला की मला पण घेऊन चाला. आता म्हणतो नेते गेलेत, पण मला डोळे नाहीत, परंतु मला त्यांचा स्पर्श करायचा आहे. यांच्या ज्या भावना ऐकून माझंही मन असं गेलं. मी त्याला सोबत घेऊन रात्री आम्ही निघालो, त्याला सोबत घेऊन आला, परिवाराला भेटलो. आईने सांगितलं, सूर्यवंशीच्या आईने, की कित्येक नेते आले, कित्येक नेते गेलेत. त्यांचा स्वाभिमानी जो बाणा आहे, आंबेडकरी बाणा मी बघितला की त्यांनी शासनाची 10 लाखाची जी मदत होती ती नाकारली. आणि त्यांनी सांगितलं आम्ही पैशाचे भुके नाहोत, आम्ही स्वाभिमानाने जगणारे लोक आहोत, सन्मानाने जगणारे लोक आहोत. डोळ्यात अश्रू आले त्यांचा स्वाभिमान बघून. किती समाजामध्ये आज LLB असलेला मुलगा, उच्च शिक्षित, गरिबीमधून तिका भावात सगळा परिवार त्यांनी घडवला. आणि अशा वेळेस या जातीवादी व्यवस्थेमध्ये पोलिसाच्या अत्याचारामध्ये तो बळी पडला. न्यायालयीन कोठडीमध्ये असताना जर त्याचा मृत्यू होत असेल तर हे आमच्या पुरोगामी राज्याला मोठी शर्मनाक बाब आहे. आणि याचा निषेध आम्ही आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा अधिकाऱ्याच्या मार्फत आम्ही महाराष्ट्र शासनाला निवेदनं दिले. आणि आज पण सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात सोमनाथसाठी जे आंदोलन होत आहे, आणि आंदोलन करणारा जो वर्ग हा कोणी नेता नाही आहे, हा समाज आंदोलन करत आहे. आमच्या बैमान नेत्यांनी आपल्या स्वार्थासाठी चळवळीचे 13 वाजवलेत. आज सोमनाथ जसे काही असे हजारो शेकडो कार्यकर्ते आहेत जे बाबासाहेबांच्या अस्मितेसाठी स्वतःहून आपल्या प्राणाची आहुती देण्यासाठी तयार आहेत. परंतु त्या परिवाराचं पुनर्वसन कोण करेल? आज सोमनाथची आई कशा अवस्थेमध्ये आहे, 2 जवान भाऊ आहेत, शिक्षणाच्या उमट्यावरचे उभे आहेत. आणि अशा वेळेस ह्या समाजाच्या मी इथून ह्या भीमगड यांच्या निवासस्थानातून, ह्या परभणीतून समाजामध्ये जे आबाद झालेले लोक आहेत, जे कलेक्टर झाले आहेत, जे डॉक्टर झाले आहेत, जे वकील झाले आहेत, जे प्राध्यापक झाले आहेत, मोठ्या मोठ्या जे पदावर गेले, ज्यांचा लाखो रुपये ज्यांचा पगार आहे, हे आंदोलनात नाही येत. आंदोलनामध्ये हा रस्त्याचा भीमसैनिक येतो, हा आंधळा माणूस आंदोलनामध्ये येतो, आमचे सुगंधीजी आंदोलनामध्ये येतात, तुम्ही आंदोलनामध्ये येतो, आपण आंदोलनामध्ये येतो. नेते आणि नेत्याचा परिवार फक्त भाषण करायला येतात आणि आबाद झालेले लोक फक्त घरामधून बघतात. परंतु त्यांच्या आर्थिक परिस्थिती आम्ही आव्हान करणार आहोत. मराठवाडा विद्यापीठ नामांतर विस्तार दिनानिमित्त औरंगाबाद येथून आज भीमसैनिक दखल अभियान अंतर्गत की सूर्यवंशीच्या परिवाराला शासनाची मदत आम्हाला नको, कारण शासनाने त्याचा जीव घेतलेला आहे. आम्हाला समाजामध्ये आबाद झालेले जे लोक आहेत, डॉक्टर, इंजिनियर, मोठ्या मोठ्या पदावर गेलेले वकील आहेत, त्यांनी आपल्या कमाईतला 10% हिस्सा सूर्यवंशी परिवाराला द्यायचा. आणि जर हा आबाद झालेल्या लोकांनी जर हे केलं नाही तर यांच्यावर ज्या दिवशी अन्याय अत्याचार होईल, यांच्यावर जेव्हा अन्याय अत्याचार होईल, मग यांचे आरक्षण राहावं, यांच्यासाठी हा भीमसैनिक लढा उभारणार नाही. म्हणजे भीमसैनिक यांच्यासाठी जिवंत राहतो, भीमसैनिक यांना सुरक्षा देतो. पण यांचं कर्तव्य आहे समाजाच्या आबाद झालेल्या लोकांनी की अशा भीमसैनिकांचे आर्थिक पुनर्वसन करावं, त्यांना हिंमत द्यावं, त्यांच्या परिवाराला. तर अशी जी बिकट परिस्थिती आहे, आपण बघतो नामांतराच्या आंदोलनामधला पुशीराम कांबळेचा काय परिवार कसा जगत आहे, सुहासनी बनसोडचा परिवार कसा जगत आहे, गौतम वाघमारेचा परिवार कसा जगत आहे. आम्ही म्हणजे साध्या भीमसैनिकांनी शहादत करावं, साधा भीमसैनिक शहीद व्हा आणि यांनी बाकीच्या नेत्यांनी त्या मलाही खावं, भाषणं द्यावं, हे आता चालणार नाही. हा संकल्प आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाने केलेला आहे. आणि आम्ही नागपूरमध्ये सुगंधे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सूर्यवंशी परिवाराला आम्ही बोलवून त्यांना एक आर्थिक सहाय्य, एक निधी आम्ही देणार आहोत. आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील तमाम सामाजिक कार्यकर्त्यांना आवाहन करणार आहोत की प्रत्येक जिल्ह्यातून सूर्यवंशी परिवाराला, त्याच्या भावाला, त्याच्या आईला आर्थिक निधी
सहानुभूती भरपूर झाली. आता आर्थिक सहानुभूती ही निधी जाहीर करावी अशी घोषणासुद्धा आम्ही आज करणार आहोत. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील 15च्या जवळपास गावांमध्ये केस गळती आणि नागरिकांमध्ये टक्कल पडण्याच्या प्रकारामुळे आरोग्य यंत्रणा हादरलेली आहे. आरोग्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी मुंबई, चेन्नई, दिल्ली येथील तज्ज्ञांद्वारे या गावांच्या रुग्णांची तपासणी केली जाणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार आज सर्व पथके या गावांमध्ये पोहोचली आहे. दरम्यान नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमिओलॉजी चेन्नई येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी सुद्धा तालुक्यातील बोडगाव येथे पोहोचून रुग्णांच्या तपासणीला सुरुवात केलेली असून विविध सॅम्पल्स गोळा करण्याचे काम सुरू झालेले आहे. शेगाव तालुक्यात जो केस गळतीचे आउटब्रेक झाला आहे ते इन्व्हेस्टिगेट करण्यासाठी ICMRची टीम इथे आली आहे. 4-5 इन्स्टिट्यूटचे सायंटिस्ट लोक इथे आले आहे. मी ICMR नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमिओलॉजीवरून आलो आहे, चेन्नईवरून. आमच्याबरोबर पुण्याचे इन्स्टिट्यूट नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सलेशनल व्हायरोलॉजी आणि एड्स रिसर्चमधून डॉक्टर शीला गुडबोले आले आहेत. डॉक्टर तिवारी आले आहेत नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन एन्व्हायरमेंटल हेल्थ भोपाळवरून. डॉक्टर गुप्ता आले आहेत एम्स दिल्लीवरून. आणि आता आम्ही इन्व्हेस्टिगेट करू. आमचा प्लॅन असा आहे की आज जे की पेशंट्स आहे त्यांचं क्लिनिकल एक्झामिनेशन करू, त्यांचे केसाचे सॅम्पल, रक्ताचे सॅम्पल आणि युरिन सॅम्पल कलेक्ट करू. तिवारी सर जे भोपाळवरून आले आहेत ते पाण्याचे सॅम्पल, वॉटर सॅम्पल कलेक्ट करतील, सॉईल सॅम्पल कलेक्ट करतील, अन्नाचे फूडचे सॅम्पल कलेक्ट करतील. आणि उद्या आणि परवा आम्ही विलेजमध्ये सर्वे करू आणि आम्ही पाहू की याच्यात काही टॉक्सिक मटेरियल आहे का, काही हेवी मेटल आहे का. ऑलरेडी सरकारने इन्व्हेस्टिगेशन केले आहेत. त्यात पाण्यात काही हेवी मेटल्स आढळले नाही, पण अजून जास्त टेस्ट आम्ही त्याच्यात करू आणि पाहू की काय वेदर दिस त्यात काही त्याच्याशी संबंध आहे की नाही. आणि ते रिपोर्टवरूनच आपण सांगू शकू की हा आउटब्रेक का झाला है. हमारी टीम राष्ट्रीय पर्यावरणीय स्वास्थ्य अनुसंधान संस्थान भोपाल से आई हुई है. हम जो पर्यावरण में कुछ अगर कारण है इसके तो उसको हम देखेंगे और जैसे डॉक्टर मुरेकर ने बताया हम ब्लड का सैंपल लेंगे. अगर उसमें कोई हेवी मेटल का है, हालांकि अभी पहला जो इनिशियल इन्वेस्टिगेशन हुआ है वो नेगेटिव आया है, लेकिन हम ब्लड सैंपल लेके उसमें और डिटेल्स में और मेटल्स देखेंगे. सॉयल सैंपल लेंगे, जो गेहूँ चावल व जहाँ स्टोर करते हैं उसके कुछ सैंपल्स लेंगे. उसमें अगर कुछ है, क्योंकि कुछ जनरली परंपरा रहती है कुछ डालने की कि कीड़े नहीं पड़े, उस एंगल से देखेंगे. और पानी के सैंपल लेंगे, जो भी पीने का पानी का स्रोत है वो भी. तो इस सैंपल में फिर हमें हैवी मेटल्स जो है वो उसका एनालिसिस करेंगे. और जैसा उन्होंने बताया कि थोड़ा टाइम लगेगा एनालिसिस में, तो फिर एनालिसिस करके रिपोर्ट बनाएंगे. और बाकी जो कॉज है वो भी हम जब हम सर्वे करेंगे, पेशेंट से बात करेंगे, उसको भी हम देखेंगे और फिर कोरिलेट करके देखते हैं क्या कॉज आता है. होपफुली हम जब तक हम ये ख़त्म होता है हमारा पूरा इन्वेस्टिगेशन, कुछ ना कुछ कॉज पता लग जाएगा, सो दैट हम आगे के लिए उसको प्रिवेंट कर पाएंगे. कोल्हापूर शिवाजी विद्यापीठाचा 61वा दीक्षांत समारंभ शुक्रवार दिनांक 17 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉक्टर DT शिर्के यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉक्टर आशिष लेले, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार असून यंदा सर्वसाधारण कौशल्यासाठी राष्ट्रपती सुवर्ण पदक बंडू कोळी तर MM मानवशास्त्र विषयात सर्वाधिक गुण मिळवल्याबद्दल गोव्याच्या कुलपती सुवर्ण पदक क्रिशा नोरेडा यांना या समारंभात सुवर्ण पदकाने गौरविण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेला मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर अजित सिंग जाधव, प्रभारी कुलगुरू डॉक्टर PS पाटील उपस्थित होते. नमस्कार. शिवाजी विद्यापीठाचा 61वा दीक्षांत समारंभ शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात 17 जानेवारी 2025 या दिवशी सकाळी 11 वाजता संपन्न होत आहे. या दीक्षांत समारंभाचे अध्यक्ष शिवाजी विद्यापीठाचे माननीय कुलपती आणि महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महामहिम श्री CP राधाकृष्णन सर असणार आहेत. या दीक्षांत समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा म्हणजे NCL
चे संचालक डॉक्टर आशिष लेले हे आहेत. तसेच महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय नामदार चंद्रकांतदादा पाटील हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या दीक्षांत समारंभाचं एक वैशिष्ट्य म्हणजे या दीक्षांत समारंभामध्ये 51,492 इतक्या पदवींचं वितरण होणार आहे. त्यापैकी 14,269 पदवी इन पर्सन म्हणजे उपस्थित त्या प्रदान होणार आहेत आणि 37,223 या पदव्या या ज्या आहेत त्या अनुपस्थित आपल्याला प्रदान करत आहोत. आपण यावर्षीच्या राष्ट्रपती सुवर्णपदकाचे मानकरी म्हणून श्री बंडू राजू कोळी हे डिपार्टमेंट ऑफ बायोकेमिस्ट्रीचे विद्यार्थी त्याचे मानकरी ठरलेले आहेत. आणि यावर्षीचे माननीय कुलपती सुवर्णपदक ज्यांना मिळालेलं आहे त्या श्रीमती नोरोना क्रिशा अल्दा, मानसशास्त्र अधिविभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांना बहाल करण्यात येत आहे. एकंदरीत शिवाजी विद्यापीठाची 61व्या दीक्षांत समारंभाची तयारी जवळजवळ पूर्णत्वास येत आहे. मी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की या दीक्षांत समारंभामध्ये उपस्थित राहून जे मार्गदर्शन आपल्याला या राज्याचे माननीय राज्यपाल करतायत आणि प्रमुख अतिथी सन्मान्य अतिथी करतायत त्याचा लाभ घ्यावा अशी मी आपल्या सर्वांना आवाहन करतो. धन्यवाद. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न गेली 20 वर्ष सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहेत. सीमा प्रश्नात महाराष्ट्र शासनाने लक्ष घालावे आणि सुनावणीवेळी हजर राहण्यासाठी वकिलावर दबाव आणावा या प्रमुख मागणीसाठी शुक्रवार दिनांक 17 रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे माजी आमदार मनोहर किनेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. कर्नाटक शासन जसे महाजन अहवालावर ठाम आहे तसेच महाराष्ट्र राज्याने आपल्या बाजूने ठाम राहावे यासाठी पुढची आंदोलने सीमा भागाऐवजी आता महाराष्ट्रात करण्याचा निर्णय एकीकरण समितीने घेतला असल्याचे किनेकर यांनी सांगितले. 17 जानेवारी हा बेळगावमध्ये आम्ही हुतात्मा दिन म्हणून पाळत असतो. 17 जानेवारी 1956 रोजी सीमाप्रश्नासाठी जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये गोळीबार झाला आणि गोळीबारामध्ये 5 हुतात्मे झाले. त्या 5 हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही कार्यक्रम करत असतो. यावर्षी मात्र सकाळी 8 ते 10:30पर्यंत या हुतात्म्यांना अभिवादन करून आम्ही नंतर कोल्हापूरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येणार आहोत. कोल्हापूरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 3 वाजता पोहोचून 3 वाजता 3 ते 5 धरणे कार्यक्रम करणार आहोत आणि यावेळेला कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत. या निवेदनामध्ये महाराष्ट्रानं सुप्रीम कोर्टामध्ये जो दावा सीमा भागाचा घातलेला आहे त्या दाव्याला चालना मिळावी, तो दावा लवकरात लवकर सुटावा यासाठी महाराष्ट्र सरकारने वकिलाद्वारे प्रयत्न करावेत. गेल्या 4-5 वर्षात कोरोनानंतर या दाव्याची सुनावणी झालेली नाही आहे आणि त्यामुळं लवकरात लवकर हा दावा मोकळा करून घेऊन हा सीमा भाग महाराष्ट्रात सामील करून घ्यावा ही विनंती आम्ही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रशासनाला करणार आहोत. त्यासाठी हे 17 तारखेला आम्ही या ठिकाणी निवेदन द्यायचा कार्यक्रम घेतलेला आहे. याच्या पुढचा लढा सीमा भागातील जनता ही काय म्हणते की सीमा भागामध्ये कर्नाटकाचे पोलीस अन्यायानं अत्याचारानं आम्हाला दडपून टाकत आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे अन्याय करत आहेत, वेगवेगळ्या केसेस दाखल करत आहेत. तर याच्या पुढचा लढा हा महाराष्ट्रामध्ये करून महाराष्ट्र सरकारला जागृत करून आपण त्याप्रमाणे हा प्रश्न लवकरात लवकर सोडून घ्यावा
यासाठी या आंदोलनाची सुरुवात आहे आणि त्या दृष्टीनं तुम्ही सर्व कोल्हापूरवासी असू दे, महाराष्ट्रवासी असू दे, हा प्रश्न फक्त बेळगाववासियांचा किंवा सीमा भागाचा नसून महाराष्ट्राचा आहे याची जाण ठेवून त्याप्रमाणे हा प्रश्न लवकरात लवकर सोडून घ्यावा अशी विनंती आम्ही करणार आहोत। या प्रश्नाच्या बाबतीत मात्र कर्नाटक सरकार ठाम आहे, ते महाजन अहवालशिवाय दुसरं बोलत नाही आणि महाराष्ट्र सरकार मात्र 1956 पासून 1960पर्यंत एक भूमिका, 1960 ते 1995पर्यंत एक भूमिका, 1995 नंतर 2004पर्यंत कोर्टात जायची भूमिका आणि आत्ता तर वेगवेगळ्या प्रकारे केंद्र शासित करा अशा प्रकारची मागणी ते करत आहेत। हे एकंदरीत सीमाप्रश्नाच्या दृष्टीनं मारक आहे, हानिकारक आहे। तेव्हा अशा प्रकारची मागणी न करता सुप्रीम कोर्टामध्ये जी केस आहे ती केस लवकरात लवकर मोकळी करून घ्यावी आणि आम्हाला सीमावासियांना महाराष्ट्रात सामील करून घ्यावं ही मागणी आम्ही या निवेदनाद्वारे करणार आहोत। परभणी जिल्हा आस्थापनावरील सेवानिवृत्त पोलीस बांधवांच्या मागण्यांसाठी GR आदेश असतानाही राज्यातील इतर सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग सर्व प्रकारची पदोन्नती आर्थिक लाभ मिळालेला नाही। पोलीस कर्मचाऱ्यांना कुणीही वाली नसल्याने पदोन्नतीचा आर्थिक लाभ मिळालेला नाही। IPS अधिकाऱ्यांकडे चुकीची माहिती देऊन पोलीस कर्मचाऱ्यांचे नुकसान होत आहे, ते मिळावे यासाठी परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले। मी मोहन बाबुराव तोडकर, स्वराज्य सेवानिवृत्त पोलीस संघटना मुंबईचे अध्यक्ष आणि महाराष्ट्रातल्या संपूर्ण जिल्ह्याच्या वतीने आज परभणीचे जे संघटनेचे जळबा गायकवाड, त्यांचे सहकारी अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी जे त्यांच्या 24 वर्षे ध्येय लाभ 10, 20, 30 या संदर्भात जे उपोषणचा प्रोग्राम घेतलेला आहे त्या प्रोग्रामला आम्ही सर्व जिल्ह्यातले पदाधिकारी आणि सेवानिवृत्त पोलीस बांधव त्यांना पाठिंबा देण्यासाठी परभणी SP कार्यालय या ठिकाणी आलेलो आहोत। आज आम्ही परभणी SP साहेबांना विनम्रपणे विनंती करीत आहोत, आज जी आमच्यावर वेळ आलेली आहे ती फक्त मंत्रालयीन कर्मचारी म्हणजेच बाबू लोक हे जे वरिष्ठ अधिकारी IPS अधिकाऱ्यांना जे खोटे माहिती देतात, जे चुकीचे GRची माहिती देतात त्यालाच वरिष्ठ अधिकारी IPS अधिकारी सत्य मानतात, परंतु आमचा पोलीस कर्मचारी बेंबीच्या डेटापासून GRचा आधार घेऊन सांगत असतो त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत। हे आमची मोठी खंत आहे आणि त्याच्यावर आम्ही नाराजी व्यक्त करीत आहोत। या बाबतीत माननीय SP साहेबांनी ते आमच्या परभणी जिल्ह्याचे किंवा महाराष्ट्राचे कुटुंबाचे प्रमुख आहेत, त्यांनी जातीने या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि जे आमच्या काही समस्या असतील त्या तातडीने सोडवाव्यात। आम्हाला पुढचा मार्ग स्वीकारायला लावू नये ही विनंती आहे। जय हिंद। आमच्या जिल्ह्याच्या पूर्ण सेवानिवृत्त कर्मचारी आमचे जेवढे आहेत त्यांच्या पाठिंबा म्हणून एक आम्ही लेटर पॅडवर असे निवेदन घेऊन आलेलो आहोत। सध्या 5 लोक आम्ही सध्या हजर झालेलो आहोत। तरी आमच्या महाराष्ट्रातनं सर्व GR प्रमाणे मागण्या आहेत, कुठल्याही अनियमित मागण्या नाहीत। आमच्या GR आणि न्यायालय यातनं सुद्धा आम्हाला न्याय मिळालेला आहे, परंतु आमच्या बाबूजी लोक आणि मंत्रालय कर्मचारी जे असतात क्लर्क म्हणून त्या लोकांनी साहेबाचे अर्थाचा अनर्थ काढून आम्हाला आमच्या सर्व कर्मचाऱ्यावर अन्याय केलेला आहे। चालू कर्मचारी व रिटायर कर्मचारी तर फार झालेला आहे, कारण का तो रिटायर झालेला आहे। तो रिटायर झाल्यानंतर जे काय तुमचे चुटपुंज काय तुमची मागण्या आहेत किंवा आमचे काय 24, 12 आणि 10, 20, 30 अशा दोन्हीही आयोगामध्ये आमच्यावर अन्याय झालेला आहे। तो अन्याय दूर करण्यासाठी आम्ही कायद्याचं रक्षण करून आम्ही आज रोजी 10-15 वर्ष सर्व्हिस झालेली आहे, तरी सुद्धा अन्याय सहन करीत आहोत। हीच जर दुसरे पब्लिकचं ज्या टायमाला पब्लिकमध्ये आपल्याला जर काय दुसरी संघटना असती इथं जळपोळ झाल्या असत्या, अमुक काही गोष्टी अनात्र घडलं असतं, आत्मदहन केलं असतं, पण कायद्याचे जाणकार लोक आहेत, मुरब्बी लोक आहेत, सगळे अधिकारी कर्मचारी आहेत, परंतु आम्ही कुठलाही पाऊल उचलणार आणि इथून मी उचलणार नाहीत। आम्हाला आमच्या GR प्रमाणे आमचे कारवाई पाहिजे। जेबी इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली, इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन। जय हिंद।